नमस्कार. मी ना आत्ता आंबेत स्टँडला उभा आहे. मंडणगड रोडवरती गोरेगावपासून पुरार फाटामार्गे आलं की हा आंबेत हे गाव लागतं. रायगड जिल्ह्याचे शेवटचं बाउंड्रीचं गाव असं आहे आणि इथे पहिल्यापासून अगदी पूर्वीच्या काळापासून इथे स्टँड आहे. मंडणगड दापोलीकडच्या गाड्या आणि माणगाव महाडकडून श्रीवर्धनकडून येणाऱ्या बऱ्याचशा गाड्या इथे येतात या स्टँडला स्थानिक प्रवाशांसाठी. आणि आता इथे एक दापोली मार्गे दापोली ठाणा गाडी आलेली इथे उभी प्रवासी भरती आणि उतरवते. आणि आत्ता मी आलो माणगाव मार्गे, पण 4 दिवसाची सुट्टी जोडून असल्यामुळे माणगावच्या अलीकडेच ओपन अम्ब्रेला रेस्टॉरंट आहे किंवा पोटनेरपासून जवळ 3-4 किलोमीटरची माणगावपर्यंत मला ट्रॅफिक लागली आणि ट्रॅफिकमध्ये त्या जवळजवळ माझा अर्धा पाऊण तास गेला. तरी माझ्याकडे 2 व्हीलर असल्यामुळे साईड पट्ट्यांच्या वरून गाडी काढून मी लवकर पोहोचलो. आणि 4 व्हीलरवाले एस टीवाले मोठ्या बसेसवाले जे आहेत यांना कमीत कमी 1 तास माणगावमध्ये पोचण्यासाठी लागेल. आणि अशी ट्रॅफिक माणगाव स्टँडच्या पुढेही पुलाच्या पलीकडपर्यंत असल्यामुळे मी मोरबा रोड मार्गे आलो. आणि खरं तर माणगाव आणि इंदापूर या दोन्ही ठिकाणी फ्लायओव्हर किंवा बायपास रोड याची अत्यंतिक गरज आहे. इंदापूरचं ठीक आहे, इंदापूर छोटंसं गाव आहे आणि एक फक्त तळ्याचाच फाटा लागतो, तरी रस्त्यालगत स्टँड असल्यामुळे ट्रॅफिक होतेच, गावामधून रस्ता आहे. आणि माणगावला तर 3 ट्रॅफिकचे पॉईंट आहेत. निजामपूर रोड की महाडकडून येणाऱ्या गाड्या निजामपूरकडे रोडला वळायला लागल्या की तिथे ट्रॅफिक होते. उजवीकडे स्टँड आहे, त्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या स्टँडमध्ये जाण्याच्यासाठी ट्रॅफिक होते. आणि तिसरा पॉईंट आहे श्रीवर्धनकडे मोरवा मार्गे जाणारा जो रोड आहे तिथे गाडी वळताना ट्रॅफिक होते. जोडून सुट्टी आली किंवा शनिवार रविवारी ट्रॅफिक पोलिसांची जबरदस्त अशी तिथे दमछाक होते. प्रचंड ट्रॅफिक होते. प्रवाशांना वाहनचालकांना उन्हातून प्रवास करावा लागतो. आणि हे सगळेजण त्रासलेले असतात, मनामधून त्रासलेले असतात, पण काही बोलू शकत नाही, उपाय नसतो त्यांच्याकडे प्रवास करण्याशिवाय. हे टाळण्यासाठी म्हणून मी माणगावहून मोरबा रोड मार्गे दहिवली मार्गे गोरेगाव पुरार फाट्यावर आलो. त्यामुळे आतमधला तो रोड असल्यामुळे तिथे ट्रॅफिक नव्हती आणि मी 10 मिनटात पुरारला पोहोचलो. आणि पुरारून पुढे आंबेतला आलो. आता मी आंबेत स्टँडला आहे, ह्याच्याकडून पुढे 1 किलोमीटर भरवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची बाउंड्री आहे आंबेत पुलापलीकडे. आणि मी नेहमीच रत्नागिरीची बाउंड्री क्रॉस करताना, मग ती कशेडी घाटाची असो किंवा आंबेत आणि म्हाप्रळची बाउंड्री असो, मी नेहमी एक्सायटेड असतो. मी इतकी वेळा पुण्याला जातो, मुंबईला जातो, पण कधीही मी पुणे मुंबईत जाताना एवढा एक्सायटेड नसतो. पण रायगड आणि रत्नागिरीची बाउंड्री क्रॉस करताना मला खूप आनंद होतो, खूप वेगळेपण जाणवतो. आणि याहीपेक्षा जास्ती खारेपाटणची बाउंड्री क्रॉस करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याची हे होत असतो. पण आज काय खारेपाटणला जाणं, सिंधुदुर्गची बाउंड्री क्रॉस करणं शक्य नाही. आज मी इथून परत जाणार आहे मंडणगडून. पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन तेव्हा तोही व्हिडिओ मी करेन आणि तेव्हा माझी एक्साइटमेंट बघायला मिळेल. सध्या मी आंबेच्या पुलावर जाणार आहे. आंबेच्या पुलावर म्हाप्रळला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची बाउंड्री आहे, तिथे बोर्ड आहे.